याला जगणं म्हणायचं नाहीये. जो दुसऱ्याच्या सुखात सहभागी होतो, दुःखात सुखात सहभागी होतो, त्याला सामाजिक जाण आहे असं समजलं पाहिजे. नाहीतर अलीकडे काय झाले, रोबोट सारखी माणसं झालं. फक्त सांगत तेवढं काम करणे, तेवढंच बनणे, पुन्हा स्टॉप. असं नाहीये सुफी साहेब. खरं म्हणजे तुम्ही पोलीस मित्र म्हणालात आणि पोलीस मित्र या नावाला शोभणारं तुमचं वर्तन या ठिकाणी दिसतंय. खरं म्हणजे पोलिसांची समाजामध्ये जी प्रतिमा आहे तितकीशी चांगली नाहीये. राग येऊ दे मला, त्याच्याशी काही देणं नाही. मी खरं बोलतो, बरं बोलत नाहीये. कुणाला तरी बरं वाटावं म्हणून मी भाषण करत नाहीये. खरं बोलण्याची मला थोडी सवय लहानपणापासून लागलेली आहे. पण तुम्ही पोलीस मित्र हे नाव दिल्यामुळं निश्चितपणानं काही काशेना पोलिसाची प्रतिमा उंचावल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे. आणि तुम्ही जगत असताना कसं जगलं पाहिजे. ज्या व्यक्तीकडे गाडी नाही, घोडा नाही, काही नाही, बसच्या तिकिटाला सुद्धा पैसे नाही, तर एवढा मोठा कार्यक्रम उभा करू शकतो. अरे आम्ही आमच्यासारखे राजकीय पुढाऱ्यांनी काही पैसे देऊन बोलतो माणसं येत नाही. चला 500 रुपये हजेरी, 500 रुपये हजेरी म्हणले तर येत नाही. मी इलेक्शन लढलेले, मी बघितलेले, काळजी साहेबांचा तो फार मोठा अनुभव आहे. माणसं येत नाही, माणसंच येत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि तुम्ही कुणाला तिकीट दिलं नाही, कुणाच्या कानावर बातमी पडली, कुणाला निमंत्रण पत्रिका मिळाली असेल नसेल, तरी पण एवढे सभागृह. आणि मी जेव्हा जेव्हा या सभागृहात येतो, मला कधी सभागृह भरलेलं दिसलं नाही. मी सुद्धा त्याच अपेक्षेने म्हणलो असतील 100-150 माणसं, तेवढं नाहीतरी आम्हाला खुर्च्याला बोलायची सवय लागली राजकीय पुढाऱ्यांना. पण त्या माणसाकडे गाडी नाही, घोडी नाही, सत्ता नाही, पैसा नाही, त्या माणसाच्या हाकेला ओढून तुम्ही एवढे जण चालू होता, हे कशाचं प्रतीक आहे. सुफी साहेब सध्याच्या परिस्थितीमध्ये मी त्यांना आवर्जून सांगतो, अरे या देशामध्ये किती धर्मवाद पेटलाय आणि एक मुसलमान बोलवतोय आणि त्या कार्यक्रमासाठी एवढे लोक येतात. मग हिंदू मुस्लिम कोणीच नाही, सगळे मानवतावादी आहेत आणि खरा तो धर्म मानवतावादी. तुम्हाला आवडून सांगेन, मनुष्य जगतात ते कशावर जगतात. वाटलं अन्न वस्त्र निवारा हे तर माणसाच्या भौतिकच आहे, त्याच्यावर जगत नाही. पैसा कमवणे, शौर्य कमवणे, सत्ता कमवणे हे एक स्किल आहे.